नमस्कार, मी मयुरी सोनावणे स्वागत करते तुमचे आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये. तर आज आपण इथे बनवणार आहोत मस्त कुरकुरीत अशी कोथिंबीर वडी. कोथिंबीर वडी हा एक आपला पारंपरिक पदार्थ आहे, जो की सर्वांनाच आवडतो. पण कधीकधी काही जण यामध्ये बेसनचा वापर जास्त केल्यामुळे कोथिंबीर वडी खायला पाठीपुढे बघतात. पण आज इथे आपण बेसनचा वापर कमी करून अजून आणखी 2 पीठ यामध्ये टाकून ही वडी आज आपण बनवणार आहोत. थोडीशी वेगळी अशी कोथिंबीर वडी इथे बनवणार आहोत. तर सुरू करूयात. इथे मी 1 जुडी कोथिंबीर निवडून घेतलेली आहे. यामध्ये मी याचे कोवळे देठही घेतले आहेत, कारण यामध्ये भरपूर फायबर्सही असतात. आता ही कोथिंबीर आपण धुवून एका चाळणीमध्ये त्याचे पाणी निथळायला ठेवून देऊया. तोपर्यंत आपण एका साईडला थोडासा गूळ आणि थोडीशी चिंच गरम पाण्यामध्ये भिजायला ठेवूया. यामुळे वडीला चांगली गोड आणि आंबट अशी चव येते. आता दुसरीकडे आपण एक वाटण तयार करायला घेऊया. त्यासाठी एका मिक्सरच्या भांड्यामध्ये 4 ते 5 हिरव्या मिरच्या घेऊयात. त्याचबरोबर एक 10 ते 12 लसणाच्या पाकळ्या, 1 इंच अद्रक आणि थोडेसे खिसलेले सुके खोबरे घेऊया. आता यामध्ये 1 चमचा जिरे टाकून हे मिक्सरला चांगले जाडसर वाटून घेऊयात. तर अशा प्रकारे आपण हे पाणी न घालता जाडसर वाटून घेतलेले आहे. आता दुसरीकडे आपल्या कोथिंबीरमधले पाणीही निथळून झालेले आहे. आता ही आपण बारीक चिरून घेऊया. तर अशा प्रकारे आपली कोथिंबीर ही बारीक चिरून झालेली आहे. आता ही एका भांड्यामध्ये आपण काढून घेऊया. आता यामध्ये आपण साधारण 1 चमचा पांढरे तीळ घालून घेऊयात. सोबत ह्याच्याबरोबर पाव चमचा ओवा हातावर चोळून घालून घेऊयात. आता यामध्ये चवीनुसार मीठ, 1 पाव चमचा हळद आणि जे आपण वाटलेले वाटण होते ते ह्यामध्ये घालून थोडे मिक्स करून घेऊया. आता ह्यामध्ये आपण मोठे 2 चमचे ज्वारीचे पीठ ॲड करून घेऊया आणि सोबतच 1 चमचा तांदळाचे पीठही ॲड करूया. तांदळाचे पीठ घातल्यामुळे वडीला चांगला खुसखुशीत आणि कुरकुरीतपणा येतो. आता यामध्ये आपण चिंच आणि गुळाचं पाणी जे भिजत ठेवलेलं ते घालून घेऊयात आणि बेसन थोडे थोडे घालून हे पिठाचा चांगला गोळा करून घेऊया. ह्यामध्ये अजून एक्स्ट्रा पाणी घालायची गरज नाही आहे, कारण कोथिंबीरलाही पाणी सुटते आणि तेवढ्याच ह्याच्यामध्ये हे पिठाचा चांगला गोळा रेडी होतो. तर आता हाताच्या साहाय्याने आपण ह्याचा चांगला गोळा रेडी करून घेऊयात. इथे आपला गोळा चांगला रेडी झालेला आहे. आता एका प्लेटला तेल लावून घेऊन प्लेटला सर्व बाजूने चांगले तेल लावून घेऊयात. वडीच्या पिठाचा अर्धा गोळा प्लेटमध्ये घेऊयात आणि तो चांगला थापून घेऊयात. तर अशा प्रकारे आपण ही वडीचा गोळा प्लेटमध्ये थापून घेतला. आता ह्याच्यावरून आपण थोडेसे तीळ स्प्रिंकल करून घेऊयात. आता एका साईडला आपण एका टोपामध्ये पाणी गरम करायला ठेवलेले, त्याच्यावर एक चाळण ठेवून ही प्लेट आपण त्यामध्ये ठेवूयात आणि एक 15 ते 20 मिनिट याला वाफवून देऊयात. 15 ते 20 मिनिटानंतर आता चेक करूया की आपली वडी शिजली आहेत की नाही. तर सुरीच्या साहाय्याने मी ही चेक करते. जर सुरी आपली क्लीन बाहेर आली म्हणजे आपली वडी शिजलेली आहे. आता हे थंड करण्यासाठी आपण एक 15 मिनटं ठेवून देऊयात. आता हे एक 15 मिनिटाने आपले चांगले थंड झालेले आहे. आता इथे सुरीच्या साहाय्याने आपण ह्याच्या चांगल्या वड्या कापून घेऊयात. तर बघा किती मस्त टेक्स्चर आणि कलरही आलेला आहे. वड्या आता आपण फ्राय करून घेऊयात. तर इथे मी शॅलो फ्राय करणार आहे. तुम्हाला डीप फ्राय करायचं असेल तरी तुम्ही करू शकता. तर एका पॅनमध्ये मी थोडेसे तेल गरम करून त्यामध्ये ह्या वड्या घालून घेणार आहे. चांगले क्रिस्पी होईपर्यंत हे आपण फ्राय करून घेणार आहोत. 3 ते 4 मिनिटाने आता ही बाजू आपण पलटून घेऊयात. तर बघा किती मस्त गोल्डन कलर आलेला आहे. आता सेम आपण दुसरी बाजूही चांगली फ्राय करून घेणार आहे. तर रेडी झाले आपल्या मस्त कुरकुरीत अशा हेल्दी कोथिंबीर वडी.
जर तुम्हाला माझी रेसिपी आवडली असेल तर माझ्या व्हिडिओला लाईक, शेअर आणि कमेंट करायला विसरू नका. जर नवीन असाल तर माझ्या चॅनेलला सबस्क्राईबही करा. पूर्ण व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद.